नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवतोय भरपूर प्रोटीनयुक्त पौष्टिक असे मिश्र डाळींचे आप्पे। लहान मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। वेगवेगळ्या डाळींचा वापर केल्यामुळे हे आप्पे चविष्ट तर होतातच, शिवाय पौष्टिकही होतात। चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी इतके तांदूळ घेतलेले आहेत। कोणताही जाड जुना तांदूळ घ्यायचा आहे। इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। सोबतच अर्धा वाटी उडदाची डाळ, अर्धा वाटी मुगाची डाळ, अर्धा वाटी मसूर डाळ आणि अर्धा वाटी चणा डाळ घ्यायची आहे। सोबतच 1 चमचा मेथीचे दाणे यामध्ये घालायचे आहेत। मेथीचे दाणे फर्मेंटेशनचं काम करतं। आता हे सर्व मिश्रण आपल्याला पाण्याने 4 ते 5 वेळा स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। इथे मी मिश्रण पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। यावरती झाकण ठेवायचं आहे। आता साधारण 5 तासानंतर आपण झाकण काढून पाहूया। सर्व मिश्रण छान असं भिजलं गेलं आहे। चण्याची डाळ सुद्धा छान भिजली गेली आहे। आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरला किंचित रवाळ असं वाटून घ्यायचं आहे। जसं आपण इडलीचं बॅटर बनवतो तसंच आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे। त्याकरता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये हे सर्व मिश्रण घालून आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। वाटताना यामध्ये आपल्याला 2 पळी इतकं पाणी घालायचं आहे। तर इथे मी डाळ तांदळाचं मिश्रण सरसरीत असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। इथे तुम्ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता। जास्त जाड ठेवायचं नाही किंवा जास्त पातळ सुद्धा ठेवायचं नाही। जसं आपण इडलीसाठी बॅटर बनवतो तसंच आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं असं फेटून घ्यायचं आहे। असं फेटून घेतल्यामुळे हे पीठ हलकं होण्यास मदत होते। त्याचप्रमाणे हे चांगलं फर्मेंट देखील होतं। आता यावरती झाकण ठेवून आपण हे पीठ रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवणार आहोत। उबदार ठिकाणी आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी झाकण उघडून पाहूया। इथे तुम्ही पाहू शकता पीठ चांगलं असं फर्मेंट झालेलं आहे। छान अशी पिठाला जाळी आलेली आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। सोबतच इथे मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता। आता हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। तर इथे आपलं आप्पे बनवण्यासाठी बॅटर बनवून तयार आहे। मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। जास्त जाड ठेवायचं नाही किंवा जास्त पातळ सुद्धा ठेवायचं नाही। लगेच आपण आप्पे बनवायला घेतोय, त्याकरता मी गॅसवर आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये तेल घालायचं आहे। प्रत्येक खणामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि इथे मी नारळाच्या शेंडीचा वापर केलेला आहे आणि तेल आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं मिश्रण आपल्याला या प्रत्येक खणामध्ये घालायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून साधारण 2 मिनिटाची आपल्याला वाफ द्यायची आहे। आता साधारण 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून पाहूया। बघा इथे आप्पे छान असे टम्म फुगलेले आहेत। हलकासा सोनेरीचा रंग आलेला आहे। आता सुरीच्या साहाय्याने याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला आप्पे उलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा 1 मिनिट आपल्याला हे शेकवून घ्यायचे आहेत। तर इथे मी सर्व आप्पे उलटवून घेत आहे। यावरती आपल्याला थोडं थोडं तेल घालायचं आहे, म्हणजे दुसरी बाजू सुद्धा छान अशी खमंग होईपर्यंत शेकली जाईल। तर इथे आपले वरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत जाळीदार असे टम्म फुगलेले आप्पे बनवून तयार झालेले आहेत। हे आप्पे लहान मुलं तर आवडीने खातात। तुम्ही सुद्धा या पद्धतीने आप्पे नक्की बनवून पहा। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा। किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा।
चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.